अधिकारी आहे त्यांनी जे नाव आहे त्या ठिकाणी काढली तेच नावे आम्ही मान्य केली, कारण आम्हाला कोणताच प्रकल्पग्रस्त वेगळा नाही, सगळेच प्रकल्पग्रस्त सारखे आहे आणि प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात आपापल्या ठिकाणी आपले चेक मिळतील अशी मी या सर्व मंचातर्फे ग्वाही देतो. आपण सर्व या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आहे आणि हा मिळालेला चेक कोण्या एकाचा नसतो, आपल्या सर्वांचा आहे. कोण्या एकाच आणि सगळ्यांचं संघटन मजबूत होतं म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. साहित्य डहाके उपस्थित आहे आमदार, त्यांनी समोर चेक वाटप वाशिम जिल्ह्याचं चेक वाटप सुरू आहे. शांभू घोडे साहेब आहेत ते त्या ठिकाणी, त्यांनी समोर सोनटक्के साहेब ऍक्च्युली त्यांच्यामुळेच म्हणजे जलसंपदा विभागाचे जे अधिकारी लोक आहेत त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आहे. आपल्याला जेवढा आनंद झाला ना तेवढाच आनंद त्यांना भरभरून झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांना दिशा दाखवण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय सर, आपण आमंत्रित या ठिकाणी आम्हाला एक मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी, कामगार मंत्री आकाश कुलकर्जी, उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली. खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं. पण विदर्भामध्ये 2006 ते 2013च्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे. ज्यावेळेस हे प्रकरण मी समजून घेतलं त्यावेळी 2006 ते 2013च्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं ऍफिडेव्हिट घेण्यात आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे, याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही, प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही. म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एखाद वेळेस हक्क गोठवले असते तर आपण हे मान्य केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले. परंतु अगदी 80,000 रुपये अशा प्रकारचा भाव, कोणाला 1,00,000 रुपयाचा भाव, अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं. मुळामध्ये शेतकऱ्यांच्या लक्षात केव्हा आलं तर ज्यावेळी आपलं महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल
तर 5 पट किंमत द्यावी लागेल. 5 पटीच्या कमी किंमत देता येणार नाही. आणि आपण 5 पटीचा GR काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ॲक्वायर करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे 3च वर्षापूर्वी माझी जमीन ₹1,00,000 गेली आणि आता याला 12 लाख मिळत आहेत, याला 15 लाख मिळत आहेत, याला 18 लाख मिळत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली. आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला. सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री असलेले आपले गिरीश भाऊ यांच्याकडे काही बैठका झाल्या, पण त्यावेळेस लढा नवीन असल्यामुळे त्याची तीव्रता तशी कमी होती, पण तरी देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालला होता. दुर्दैवाने सरकार गेलं, नवीन सरकार आलं. ज्या लोकांनी 2006 ते 2013 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं जमिनी घेतल्या होत्या त्यांचंच सरकार आलं आणि बळीराजा संघटनेला वाटलं आता तरी न्याय मिळेल. या सरकारला आता तरी वाटेल की युती सरकारने इतके पैसे दिले तर आपणही काही पैसे दिले पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, केसेसही लागल्या, जेलमध्ये जावं लागलं. पण सरकार टस की मस झालं नाही. प्रतापदादांनी सांगितलं, प्रतापदादांनी प्रश्न विचारला होता, त्याच्यावर तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्यांनी हे करता येणार नाही असं थेट उत्तर देऊन ते मोकळे झाले आणि सगळे आशेचे किरण मावळले. ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार 22 मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली, त्यावेळी माझ्याकडे मीटिंग झाली आणि त्या मीटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रीफिंग घेतलं. ते ब्रीफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीररित्या याच्यात काहीच करता येत नाही, कारण कायदेशीररित्या ऍक्विजिशन पूर्ण झालेलं आहे, ऍफिडेव्हिटमुळे हक्क सरेंडर झालेले आहेत, कन्सिडरेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्ड सारखं झालेलं आहे. त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही. त्या पहिल्या मीटिंगमध्ये मी देखील सांगितलं की हो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा. मला तर आता डिपार्टमेंट सांगताय की काहीच मार्ग नाही आहे. मार्ग असेल तर आम्ही जरूर मार्ग काढू, आम्हाला इच्छा आहे, आम्हालाही दिसत आहे, पण मार्ग काही दिसत नाहीये. पण निश्चितपणे प्रतापदादा असतील, रवी राणा असतील किंवा आमचे भोंडे साहेब असतील यांचं मी आभार मानेन की हे सगळे मला वारंवार भेटायचे. प्रतापदादा तर जवळपास रोजच मला भेटायचे आणि म्हणायचे साहेब काही मार्ग काढा, तुम्हाला दिसतंय ना अन्याय झालेला आहे. म्हटलं अन्याय तर झालेला आहे, मग अन्याय झाला तर न्याय तर दिला पाहिजे. अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत, अन्याय झाला 6 साली, तुम्ही न्याय मागता 22 साली 23 साली, मी कुठून त्यातनं मार्ग काढू. म्हणाला नाही काही करा, मार्ग काढा. त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला. लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली. लॉ अँड ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही. हे केलं तर पॅन्डोरा बॉक्स उघडेल, अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल, कायद्यात देखील हे बसणार नाही. मग मी म्हटलं की आता लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन जर ऍडव्हर्स आला तर आता काय करावं. मग आम्ही राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडे गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा, कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो, कारण सरकारचा एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो. त्यावेळेस ऍडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब ही तर ओपन अँड शट केस आहे, या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही, या केसमध्ये शक्य नाही. सगळे मार्ग बंद आल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं काय करावं. परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो. परत हे आमचे सगळे आमदार मंडळी माझ्याकडे आली, म्हणाले साहेब काही करा, मार्ग निघालाच पाहिजे. मग मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सामुग्री अनुदान म्हणून दिलं तर काय होईल. ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये CAGचं ऑब्जेक्शन येईल, ऑडिटर अँड कॉम्प्ट्रोलर जनरल जे आहे ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल, आमच्यावर आम्ही अडचणी घेऊ. मी त्यांना म्हटलं समजा मीच फाईल लिहिली आणि मीच निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल, ते माझ्यावर येईल, तर तुमच्यावर नाही येणार. त्यामुळे म्हटलं जेव्हा CAGचा पॅरेग्राफ येईल माझी तयारी आहे, मी स्वतः CAGचा पॅरेग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं
निर्णय का घेतला, कुठल्या कायद्यात घेतला, कुठल्या नियमात घेतला, त्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी घेतो, मी स्वतःच आहे. सीएजीचं उत्तर मी देईन किंवा सीएजीचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात त्यावेळेस तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीपुढे जातो. म्हटलं लोकलेखा समितीपुढे मी जाईल, मी त्याला उत्तर देईल. आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसतंय की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता आपल्याला कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा आणि आपण तो सोडून द्यायचा हे तर आपल्याला करता येणार नाही. आणि त्यानंतर आमचे जे विभागाचे लोक आहेत जलसंपदा त्यांनी मग कणखर भूमिका घेतली. ते म्हणाले साहेब ठीक आहे आपण हा निर्णय करूया सानुग्रह अनुदानाचा, जे काही होईल आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला. त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला. आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे. शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भातल्या लोकांवरच का? अशा प्रकारची खरेदी कुठेही झाली नव्हती. 2006 ते 13च्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेच नाही, केवळ विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता. आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय मनाला वेदना होत्या आणि आम्ही हा कणखर निर्णय घेतला. आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे. शेवटी आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे. पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे. अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि त्यातून आज मला खरं म्हणजे समाधान झालं की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला 7.5 लाख रुपयाचा जराड, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की पोरीचं लग्न कसं करायचं या विवंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी खूप मोठं ओझं हलकं केलं. मला असं वाटतं की आपल्याला राजकारणामध्ये अनेक हार तुरे मिळतात. आता एवढा मोठा हार तुम्ही घातला तर त्या हारापेक्षा देखील जराड साहेबांनी मारलेली मिठी ही जास्त महत्वाची होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अधिक महत्वाचं होतं आणि हा निर्णय घेण्याचं समाधान यातनं निश्चितपणे आम्हाला लाभलं.